एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान दिलं. त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत 135वी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात आहे. आणि हे करत असताना या लोकांचं जे स्मारक आहे, जे काय हे संपूर्ण जे युगोपुरुष होऊन गेले, त्या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे, कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि हे विचार या सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं. याकरता आपण ज्यावेळेस ज्या जयंती असतात त्यांच्या लोकांच्या मोठ्या युगपुरुषांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात, म्हणून आपण त्यांना नतमस्तक होतो. उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी. या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःचं संपूर्ण आयुष्यातली प्रत्येक क्षण हे लोकांकरता सर्व धर्ममावळी संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा असं जो विचार दिला. दुःख वाटतं की एवढं सगळं करून निस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेचलं. मासाहेब जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज त्यांच्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील, सर्वांबाबत जे काय अनुद्गार ते काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे. कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा अशी माझी त्या संदर्भात अमित शहाजींची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा मी